व्यापारी मंडळाची घटना लिहिण्याचं काम बाबासाहेब आणि त्या घटना समितीचे चेअरमॅन असतात श्री व्ही.एस. रामे. तर या घटना लिहिण्याचं काम बाबासाहेब हा कॉन्ट्रॅक्ट 20,000 रुपयामध्ये घेतात आणि याला ते व्यापारी मंडळ 4 महिन्याचा कालावधी देते आणि बाबासाहेब ते काम परिपूर्ण 42 दिवसामध्ये करतात आणि घरी येतात. घरी आल्याच्या नंतर रमाची परिस्थिती खूप बिकट असते असं म्हणायला हरकत, म्हणजे आजाराने बिकट असते. रमाला क्षय हा आजार झालेला असतो. येतात बाबासाहेब, रात्रभर थांबतात. सकाळी जायच्या वेळेस रमा बाबासाहेबांचे कपडे वगैरे संपूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून देते, प्रेस मारून देते आणि जायच्या वेळेस रमाई बाबासाहेब रमाईला जेव्हा निघतात घरून तर जायला निघतात तेव्हा पॉकेट विसरतात आणि म्हणतात साहेब तुमचं पॉकेट विसरलेलं आहे. बरं आण रामू. अंतराच्या पॉकेट मधले 20 रुपये रमाईला बाबासाहेब देतात. कशासाठी? तर रमाई म्हणतात बाबासाहेबांना साहेब हे पैसे कशासाठी देता तुम्ही मला? नका देऊ, तुम्हीच आपल्या जवळ ठेवा पैसे. तुम्हा परदेशामध्ये तुम्हाला राहावं लागते आहे म्हणून या पैशाची मला गरज नाही. माझ्याकडे आहेत पैसे. नाही ग रामू, मी तुला खाऊ खायला पैसे दिले नाही, हे पैसे मी तुझ्या प्रकृतीसाठी दिलेले आहेत. साहेब म्हणते मी आता बरे नाही ना ग. तर बाबासाहेबांचे मित्र असतात डॉक्टर खैर म्हणून. बाबासाहेबांचे मित्र डॉक्टर खैर म्हणून हे मित्र असतात बाबासाहेबांचे. डॉक्टर असतात आणि त्या डॉक्टरांची फी असते 20 रुपये. 20 रुपये फी असते. म्हणते रामू मी गेल्याच्या नंतर तू दवाखान्यात निश्चित जायचं. ठीक आहे साहेब म्हणते तुम्ही जात माझी काळजी नका करू. नाही म्हणते मी जेवढं सांगितलं तेवढं तुला करावं लागेल. ठीक आहे म्हणते आजपर्यंत काय नाही केलं तुम्ही सांगितलं. हा तर मग तिथे दवाखान्यात जायचं. बाबासाहेब देतात आणि दुसऱ्या दिवशी रमाई दवाखान्यात जायला निघते बंधून. तर शेजारी राजाबाई नावाची बाई म्हातारी, तिच्या अंगावरती 2-4 वाकरं असतात. थंडीने लवकर कापत असते आणि रामू जेव्हा दवाखान्यात जायला निघते रमाई तेव्हा तिच्या डोळ्याला दिसते तिची दैना व्यवस्था पाहून होत नाही रमाईला. आणि रमाई म्हणते काऊन ग राधाबाई का बरं इतकी थंडीने कापत आहे? तिच्या अंगाला हात लावून पाहते ना खूप ताप असते तिच्या अंगामध्ये. आणि रमाई म्हणते बापा राधाबाई तुझ्या अंगामध्ये एवढा ताप आहे, तू दवाखान्यात का बरं गेली नाही? तर रमाई म्हणते कशाने जाऊ, काय आहे माझ्याकडे पैसे ना अडके त्या डॉक्टरांना काय दे. आणि म्हणून त्या 20 रुपयातील 7 रुपये त्या राधाबाईला देते आणि उर्वरित 13 रुपये घेऊन दवाखान्यामध्ये जाते. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तपासणी करते, ट्रीटमेंट करते आणि उरलेले 13 रुपये त्या डॉक्टरांना देते. डॉक्टर काहीच म्हणत नाही. बाबासाहेबांचे मित्र असतात, खूप दिवाणी असतात बाबासाहेबांचे. काय डॉक्टर 4 दिवसाच्या नंतर बाबासाहेब परत घरी येतात. आल्याच्या नंतर दरवाजामध्ये पहिले सर्वप्रथम रमाईला म्हणतात रामू तू दवाखान्यात गेली होती? म्हणते हो साहेब. आणि म्हणून पुन्हा माझ्या रमाईचा आजार कसा आहे, तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी रमाई पुन्हा त्या डॉक्टरांकडे जातात. गेल्याच्या नंतर डॉक्टरांना विचारतात साहेब माझी रामू आली होती? हो म्हणते साहेब आली होती, 8 दिवस झाले. म्हणते काय म्हणते तिचा आजार? म्हणते साहेब क्षमा करा, तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तिला टीबी झालेली आहे आणि हा आजार बरा होऊ शकत नाही कारण त्याची लागण जास्त झालेली आहे. समजलं काही दिवसाच्या संगती आहेत रमाई. ते पैसे वगैरे दिले का? तरी बाबासाहेबांच्या डोळ्याला पाणी येते असं म्हणत नाही. तर मग ते पैसे दिले पण 13 रुपये दिले, 7 रुपये बाकी आहे. मग बाबासाहेब म्हणतात मी तर रमाईला 20 रुपये दिले होते पण 7 रुपये कुठे गेले? रागारागाने बाबासाहेब घरी येतात. घरी आल्याच्या नंतर रमाई सोबत बोलतच नाही आणि रमाई एक क्षण सुद्धा रमाई शिवाय राहू शकत. प्रसंग पहा आपणा पुढे सादर करता बंधूंना डोळ्याला पाणी शिकण्यासारखा आहे. म्हणून काय म्हणतो आहे तर रमाई सादर करत आहोत. झिलमिल सितारो झिलमिल सितारो का आंगने होगा अरे मझिम बरसी का सावन
आणि बाबासाहेब बोलतच नाही तर ते रमाई विनंती करते, साहेब का बरं माझ्यासोबत बोलायला वागता तुम्ही? माझी चूक माझ्या निदर्शनास आणून द्या. हो, मी अजून मग तुमची गुलामी करीन, नोकरी करीन, चाकरी करीन, पण मी तुमच्या सोबत बोलाने राहू शकत नाही. एक माझी चूक निदर्शनास आणून द्या. मी चुकलोय जरी असेल तरी माफी मागतो तुमची. पहा, तरी बाबासाहेब बोलत नाही आणि रमाई कशा पद्धतीने बाबासाहेबांची समजूत घालते आहे. या गीतामधून शब्दाकडे लक्ष असू द्या बांधवांनो. शेवा पदराची रमा, अरे शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्यावं साहेब आपल्या रमाला. शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्यावं साहेब आपल्या माझ्यासोबत बोलत नाही. हा, तुमच्याच साठी प्राण लाविला पण शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्यावं साहेब आपल्या रमाला. पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्यावं साहेब. नाही का? काय कष्ट नाही केले, जर रमाई जर पायरी झाली नसती तर बाबासाहेब कर्तव्याचे कळस बनले नसते. परंतु बाबासाहेब जेव्हा बोलले नाही तर रमाईच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता, पण बाबासाहेब बोलायचेच नाही. आणि म्हणून रमाई बाबासोबत एक क्षण सुद्धा राहू शकत होती या बोल्याने. आणि म्हणून तुमच्याच साठी प्राण लाविला पणाला, आणि शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्यावं साहेब आपल्या रमाला. बाबासाहेब बोलतच नाही. पहा, रमाई अशिक्षित असते बाबासाहेबांच्या तुलनेमध्ये. बाबासाहेब LLB बॅलिस्टर नाही का, शिक्षणामध्ये त्यांच्यासारखे पारंगत नाही, पण रमाई अंका बहादर. पण पहा कशा पद्धतीने समजूत घालते आहे रमाई बाबासाहेब. आदर्श सामाजिक कार्यकर्ता की ज्याच्यामुळे मला हे गाव पाहायला मिळालं. गुड्डूजी बावनकुळे साहेब हल्लेमुक्काम तांबा यांच्याकडनं या रमाईच्या विषयाधारावरती 100 रुपयाची भेट मिळाली. त्यांना क्रांतिकारी जयजून धन्यवाद. बादल सुधाकरजी मोटघरे यांच्याकडनं या रमाईच्या विषयाधारा 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. त्यांना सुद्धा क्रांतिकारी जयजून धन्यवाद. रमाई म्हणते आहे बाबासाहेबांना, साहेब कहा राजा भोजो कहा गंगू केली, तुम्ही कुठे आणि मी कुठं. पण पहा त्या अशिक्षित माऊलीचे शब्द बाबासाहेबांना समजून घालते वेळी, हो हो तुम्हाला समजणे तुम्हाला समजणे तुम्हाला
नाही तुमच्या एवढी ज्ञानी हो त्या रमाईचे शब्द बांधवानो काय म्हणते बाबासाहेबांना जेव्हा बोलायला वागतात बाबासाहेब तेव्हा अरे तुम्हाला समजणे मत स्थिती स्थितीच कशाला म्हटलं जातं मनुष्याची नजर जेव्हापर्यंत पोहोचते जेवढ्या लांब दूर पोहोचते तेव्हापर्यंत पहा तुम्ही आणि असा एक वेळ येते की आपल्याला कुठेतरी पाहत आहोत आपण आणि मग असं वाटतं की कुठं जमीन आणि आभार कुठेतरी एका ठिकाणी टेकल्यासारखं आहे नाही का त्याला स्थितीच म्हटलं जातं स्थितीच म्हटलं जातं त्याला समजलं की नाही तर रमाई म्हणते आहे साहेब आणि तुम्हाला समजणे मत स्थिती आणि चुकणार कशी मी नाही तुमच्या एवढी ज्ञानी हो चुकलोय जरी असेल पण मी तुझ्या एवढे ज्ञानी नाही साहेब माझी चूक माझ्या निदर्शनास आणून द्या अशी रमाई म्हणते तुमच्या तुलनेत कुठलं मोल ममत्र महाला ऐका साहेब तुमच्या तुलनेत कुठलं आजी मोल ममत्र महाला आणि समजून घ्यावं राशी रमा आणि शेवा पदराची रमा सांगते भीमाला समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला पुढच्या कडव्यामध्ये रमाई म्हणते आहे जरा ऐका साहेब माझी चूक माझ्या निदर्शनास आणून द्या अशी रमाई म्हणते तुमच्या तुलनेत कुठलं मोल ममत्र महाला ऐका साहेब तुमच्या तुलनेत कुठलं आजी मोल ममत्र महाला आणि समजून घ्यावं राशी रमा आणि शेवा पदराची रमा सांगते भीमाला समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला पुढच्या कडव्यामध्ये रमाई म्हणते आहे जरा ऐका लक्ष देऊ नका मसवान साहेब मयूरजी अरे सावन का महीना पवन करे अर्जी झूमे जैसे वनमाला के मोर झूमे जैसे वनमाला के मोर सावन का महीना सावन का महीना
रमाशी तळपायली एक मस्तका जाते, कारण प्रत्येकाला भावना असतात नाही का? आहे मग रमाई म्हणते साहेब तुम्ही नाही बोला खरोखर. दोन्ही हात बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये टाकते म्हणते साहेब जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यासोबत बोलणार नाही, माझी चूक माझ्या निदर्शनास जेव्हापर्यंत आणून देणार नाही तेव्हापर्यंत मी म्हणते तुम्हाला आता सोडणार नाही, चाहे काही करा तुम्ही. आणि मग रमाई म्हणतात रामू मी जेव्हा आलो तेव्हा दुसऱ्या सकाळी जायला निघालो तेव्हा तुला 20 रुपये दिले, मग 20 रुपयाचं काय केले? तर रमाई म्हणते साहेब असं भोडं बोला ना, काय केलं? तर म्हणते पहा ऐका, मी म्हणते तुम्ही गेले दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जायला निघाली, शेजारी राधाबाई थंडीने लावल्यावर कापत होती, तिच्या अंगावरती 2-4 वाकड्या होत्या गुंडाळलेल्या, तिच्या अंगाला हात लावून बघितलं, खूप ताप होत तिच्या अंगामध्ये. आणि म्हणून तिला विचारलं दवाखान्यात का बरं गेली? नाही तर म्हणे पैसे नाही, अडके नाही, काय देऊ मी डॉक्टरांना? आणि म्हणून तिची दैना मला पाहून झाली नाही. आणि म्हणून त्या 20 रुपयातील 7 रुपये त्या राधाबाईला दिले आणि उर्वरित पैसे घेऊन मी दवाखान्यामध्ये गेले. बाबासाहेब म्हणतात मला राधाबाई नको सांगू ग, आणखी कोणी सांगू नको, तू माझं प्राणवायू आहेस, तू माझा ऑक्सिजन आहेस असं म्हणत नाही. तर रमाई म्हणते साहेब तुम्ही जेवढं जे काही करता, माझं लग्न झालं तेव्हापासून मी पाहत आलो, तुम्ही विदेशामध्ये इकडे येता तिकडे जाता, कुणासाठी करता? या बहुजनांच्या कल्याणासाठीच ना, बहुजनांच्या उद्धारासाठीच करतात ना एवढं सगळं. 4 लोक लेकर मरण पावले तेव्हा तुम्ही मला पाठबळ दिलं की रामू चिंता करायची नाही ग, हिंमत हारायची नाही. 4 लेकर तुझे मरण पावले म्हणून हिंमत हारते सगळं हट. अगं एक दिवस असं येईल की संपूर्ण विश्व तुला आई आणि मला बाबा म्हणून संबोधेल. समजलं का नाही? तुम्हीच मला सांगितलं ना. आणि मग आता मी तुमच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला तर काय गुन्हा केला? पहा तेवढ्या मोठ्या महान व्यक्तीला एका शब्दामध्ये माझी रमाई चूप ठेवते आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. म्हणतात रामू मला क्षमा कर, मला माफ कर, मी चुकलो ग. आणि म्हणून ऐका रमाईचे शब्द ऐका बांधवांनो. बोला हा सोडा नाही शोभत तुम्हाला, कारण तुम्ही ज्ञानीवंत आहात, गुणीवंत आहात, कहा राजा भोजोर कहा गंगू तेली. आणि म्हणून माझी रमाई म्हणते बाबासाहेबांना बोला हा सोडा नाही शोभत तुम्हाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, जेव्हा पदराची रमा सांगते तुम्हाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला. जेव्हा पदराची असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एक, कुणी धनवान गुणवान कुणी देखण्या सुरेख. असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एक, कुणी धनवान गुणवान कुणी देखण्या सुरेख. अरे कुणी लावला असेल कलंक आपल्या मायबापाच्या कुडाला, पण माझ्या रमानेच राखलं साऱ्या स्त्री जातीचं नातं.
जरी स्वतःची 4 पोरं मेली तरी 9 कोटीची आई झाली. बरोबर आहे की नाही? जरी स्वतःची 4 पोरं मेली तरी 9 कोटीची आई झाली. कोण कोणासाठी मरते रे ते तुमच्या हितार्थ मेली. अशिक्षित असून यथार्थ झाली. गरिबीत जगली पण तबा नाही केली. भीमाचा संसार शेवटास नेण्याचे स्वप्न तिचे राहिले अधुरे तरी भीम रथाला उतारावर टेक झाली. आणि अशी माझी रमाई साऱ्या जगात एक झाली. साऱ्या जगात एक झाली. साऱ्या जगात एक झाली. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये बाबासाहेबांना म्हणते आहे, साहेब तुमचं जेव्हा माझ्या दारात पाऊल पडते की नाही तुम्हाला असं वाटते म्हणते की माझ्या घरी कोणता ना कोणता सणवार करावा बा, असं कोणता तरी सण आहे असं मला वाटते म्हणते. ऐका शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणते. परमात्मा एक भजन म्हणतो हळदगाव आमच्याकडनं या विषाधारेवर 50 रुपयाची भेट मिळाली आहे. धन्यवाद. आगमन तुमचे सणवार महाजा. आगमन तुमचे सणवार महाजा. आगमन तुमचे सणवार महाजा. आगमन तुमचे सणवार महाजा. तुमचे वाचून मला बना है तुझा हो, बना है तुझा. काय म्हणते रमाई बाबासाहेबांना पहा. आगमन तुमचे सणवार महाजा. तुमचे वाचून मला कोण आहे तुझा हो, कोण आहे तुझा. पुरुषोत्तम शिवा पदराची रमा सांगते भीमाला. साहेब समजून घ्या हो साहेब आपल्या